नमस्कार, मी प्रियंका विष्णू कांबळे. आपण पाहत आहात MK मराठी न्यूज. समस्या तुमची, बातमी आमची. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. उंबरखेड येथे आदिवासी समाजाचा विराट आरक्षण बचाव मोर्चा. मूळ आदिवासीचे आरक्षण हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. एसटी प्रवर्गात बाहेरील जातीस प्रवेश दिल्यास महाराष्ट्रातील आदिवासी बांधव हा अन्याय कदापि सहन करणार नाही. वेळ पडल्यास मोठे आंदोलन छेडू, अन्यथा रस्त्यावर उतरू. एसटी प्रवर्ग हा आमचा आहे आणि तो आमचाच राहील हा हक्क मनी धरून आज उंबरखेड शहरात आदिवासी बांधवांनी विराट मोर्चा काढला. सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणातून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली. गांधी चौक, मुख्य बाजारपेठ, बसस्थानक मार्गे हा मोर्चा आदिवासीयांची पारंपरिक वेशभूषा, नृत्य आणि ढोल ताशाच्या गजरात उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर धडकला. मोर्चाची तीव्रता पाहता आदिवासी बांधवांची खूप मोठी ताकद या मोर्चातून दिसून आली. महाराष्ट्रात अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात आरक्षण मिळवण्याकरिता तत्सम जाती शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. लोकप्रतिनिधी सुद्धा मताच्या जोगव्यासाठी शिफारसी करीत आहेत. हैदराबाद गॅझेटियरचा आधार घेत मराठा समाजास आरक्षण देण्याविषयी सरकारने शासन निर्णय काढला. त्यात अनेक तत्सम जाती ही अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातून आरक्षण मागत आहेत. त्यांची ही मागणी असंविधानिक असून आदिवासीचे आरक्षण अबाधित राहण्यासाठी बाहेरील तत्सम जातीस प्रवेश देऊ नये असे लेखी निवेदन उपविभागीय अधिकारी मार्फत महामहिम राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री व आदिवासी विकास मंत्री यांना देण्यात आले. या विराट एल्गार मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार उत्तमराव इंगळे, उत्तम पांडे, देवीदास खोकले, दादाराव गव्हाळे, नागुराव ढोले, लक्ष्मण दुमाळे, माधव पिळवंड, प्रकाश शिकारे, वसंत भुसेवाड व यशोदा चौरे यांनी केले. MK मराठी न्यूज करिता संजय वाघमारे, प्रतिनिधी उंबरखेड. तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा.